होतो शिवसेनेचे पदाधिकारी बळाची अपेक्षा करतात. प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते बीडमधल्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचं, परंतु ते मिळत नाही. कारण बीडमध्ये राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेनेच्या तुलनेत स्ट्रॉंग आहे. हे बळ कधी बीडच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे? आपलं म्हणणं काही अंशी बरोबर आहे, कारण इथे आमचा एकही आमदार नाही, त्यामुळे आम्हाला जी पूर्ण खात्री आहे, कल्पना आहे. परंतु शिवसेनेच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमदारच हवा आहे अशातला भाग नाही आहे. आता आमचे मराठवाडा संपर्क प्रमुख आणि बीड संपर्क प्रमुख, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर आमचा बाजीराव, आमच्या महिला आघाडी, युवासेना, शिवसेना, हे सगळेच आता काम करते. आता जी काय आमच्यावरती जबाबदारी दिली संपर्क मंत्री म्हणून, आम्हाला कल्पना आहे, आम्ही त्याचे मान्यता करतो. परंतु हळूहळू त्याची सुधारणा होते आणि भविष्यामध्ये तुम्हाला ती सुधारणा झालेली पाहायला मिळेल. आणि इथेही आमचे आमदार येतील हे तुम्हाला सांगतो. आता जे काही पक्षप्रवेश चालू आहे ते पुढच्या गोष्टीची नांदी आहे. आज आम्ही मराठवाड्याचं पाहिलं तर शिंदे असतील, फडणवीस असतील, यांनी राज्यातले अनेक प्रश्न सोडवले. जनतेचे असतील किंवा राजकीय दृष्ट्या देखील असतील हे प्रश्न सोडवलेत. परंतु रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मात्र काही सोडवता आलेला नाही. नेमका असा वाद काय? तुला सांगतो, सबुरी का फल मिठा होत आहे. भरत शेठला घाई नाही आहे, कारण 2.5 वर्ष थांबलोय. तसे आणखीन 2-3 दिवस थांबायला काय हरकत नाही आहे. परंतु 15 ऑगस्टचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा भरत शेठला आपल्याला मिळालेला आहे. आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब, या राज्याचे नेते देवेंद्रजी हे विचारविनिमय करते. काही थोडीफार अडचण असू शकते, परंतु आमच्याकडून जी काय आमच्या म्हणजे तटकरे साहेब किंवा आम्ही ज्या अडचण होत्या दूर झालेल्या आहेत. कारण तीच मोठी तिथली अडचण होती. आता तसं काही झालेलं नाही आहे. पण मला असं वाटतंय कदाचित ह्या 1-2 दिवसामध्ये हा तिघा सुटायला हरकत नाही आहे. म्हणजे घोषणाच बाकी का फल मिठा होत आहे तुम्ही म्हणलात, पण हे फळ कोणाला मिळणार आहे? भरत शेठला. भरत शेठ मला सांगा, कारण त्यांना फळ आम्ही दिलं ना आमदारांच्या माध्यमातून. बिनविरोध त्यांच्या मुलग्याला आमदार केलं आणि आता भरत शेठला पालकमंत्री पद. आपण मंत्री आहात, आपण आमदार आहात, शिवसेना असेल, भाजप असेल, परंतु गेवराई तालुक्यात आलात. गेवराई तालुक्याच्या जे काही रोजगार हमीचे FTPO ह्या ठिकाणून दिल्या जात नाहीत. नेमकं शेतकऱ्यांना अडवणूक करण्याचा नैतिक अधिकार त्यांना कोणी दिला? आज आम्ही संभाजीनगरला त्याचा रिव्ह्यू घेतला. आता मी बीडला रिव्ह्यू घ्यायला चाललेलो आहे. कलेक्टर, शिवोत, BDO सगळ्यांना बोलवलेले आहेत आणि तिथं आज आमचं हे होईल. आणि आता VBG रामजी ही जी रोजगार हमी योजनेची VBG रामजीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते सगळं आता अभ्यास करून जे सुटसुटीत होईल शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, ते आम्ही करतो. मग ते असो काही असो, ते आम्ही क्लिअर आणि सुरळीत करून देऊ. काळजी करायचं कारण एक मिनिट, तुम्ही आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा लढ्यासाठी लढत आहेत. मात्र काही मंत्री, त्यामध्ये शिवसेनेचे काही मंत्री आहेत ते की कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत असा आरोप केला जरांगे पाटलांनी आणि थेट शिरसाटांचं नाव घेतलेलं आहे. नाही, असं आम्हाला वाटत नाही आणि असं पण करणार नाही. कारण जे शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये केलेलं आहे ते आमच्यातला कुठलाही आमदार किंवा मंत्री करणार. आणि तो जर केलं तर मग शिंदेसाहेब मला वाटत नाही त्याला सोडतील, असे मी तुम्हाला खात्री देतो. सत्तेचा जो वाटा आहे केंद्रात आणि राज्यामध्ये तुम्ही आहात, मात्र आता काही शिवसैनिकांनी बोलून दाखवलं की सत्तेचा वाटा समान पद्धतीने भेटत नाही. ज्या ठिकाणी पालकमंत्री आहे, ज्या ठिकाणी मंत्री आहेत, त्या ठिकाणी मिळतोय. मात्र बीड सारख्या ठिकाणी सत्तेचा वाटा मिळत नाही. DPDC मधला जिल्हा परिषद काही असेल घेतला तो मिळेल अशा प्रकारचं नियोजन करतोय. त्याने इथं नाही दिलं तर मग त्यांचं दुसऱ्याकडं कोण नसेल तिथं पण त्यांना मिळणार नाही. त्यासाठी आत्ताच सगळं ते बरोबर चाललेलं आहे आणि पुढचं जे काही दृष्टिकोन तो बरोबर चालत. थोडाफार 19-20 होतं पण त्यात आम्ही बसलेलो आहोत, शिंदेसाहेब बसलेले आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण.